नमस्कार नमस्कार मंडळी. म्हणतात की छुपाना भी मुश्किल है, बताना भी कठीण है, खुदाया किस कदर मुश्किल आशिकी का सफ़र है, असं म्हणतात. तसा हा IPLचा सफर आता संपण्यात आलेला आहे आणि दोन पॅशनेट ओनर फायनलला आले आहेत आणि दोन टीम ज्या मी सतत म्हणतोय अप्रोच चेंज केला आहे, टी ट्वेंटीचा फॉर्मॅट चेंज केलेला आहे, अशा ह्या दोन सुंदर टीम्स फायनलला आलेल्या आहेत. KKR वर्सेस SRH. दोन पॅशनेट ओनर, दोन असे कॅप्टन ज्यांनी आत्तापर्यंत IPL जिंकलेलं नाही आहे आणि दोन अशा फॅन बेसेस ज्या म्हणजे जिंकल्यावरच जास्ती कौतुक करतात. असा मॅडनेस नाही आहे, ब्लाइंड बिलीफ नाही आहे, हिरो वर्शिप नाही आहे. आणि ओव्हरऑल दोन अशा फ्रँचायझी ज्या आपल्या टीमला चांगलं खेळतात तेव्हा सपोर्ट करतात आणि दोन अशा फ्रँचायझी ज्यांनी मेमोरेबल परफॉर्मन्सेस ह्या IPLमध्ये दिलेले आहेत. एक तरफ तुमच्याकडे आहे ट्रॅव्हिस हेड, तर दुसऱ्या तरफ आहे सुनील नारायण आहे. एक तरफ जर तुमच्याकडे अभिषेक शर्मा आहे, तर दुसरीकडे तुमच्याकडे श्रेयस अय्यर आहे, अंक्रिश रघुवंशी आहे, रिंकू सिंग आहे. सो एकदम खतरनाक. एका साईडला रसल आहे, एका साईडला क्लासन आहे. सो एकदम असा जो अनिकेत नेहमी म्हणतो अटोतटीचा आज जे आहे मुकाबला आहे आणि आज आपण त्याचा प्रिव्ह्यू करायला ट्राय करणारे बघणारे आत्तापर्यंत ह्या टुर्नामेंटमध्ये या दोन टीम्सनी काय केलं आहे. आणि सुंदर अशी संडे मॉर्निंग आहे, बाहेर आलेलो आहे म्हणून इथूनच व्हिडिओ आज करतो आहे की एक छोटासा प्रिव्ह्यू तुमच्यासाठी करावा, कारण लास्ट 2 दिवस आम्हाला जमलं नाही म्हणून. तर चला सुरू करूया. जेव्हा ही टुर्नामेंट चालू झाली ना मंडळी, तेव्हा एक जनरल 17वी IPL, त्याच्यात काय असं खास डिफरंट नाही. नॉर्मल ज्या टीम्स खेळतात त्या खेळतात. एक सर्टन सेन्स ऑफ कॉन्स्टंट, ॲटलिस्ट गुजरात 2 वर्ष जिंकल्यानंतर एक असं माहोल आला होता की एक IPL चालू आहे, देर इज नथिंग टू रिइन्व्हेंट इन दिस, काही नाही आहे. पण ज्या हिशोबाने SRHनी येऊन मुंबईशी ती मॅच खेळली किंवा SRH आणि KKRनी एक दुसऱ्याशी मॅच खेळली, मला वाटतं त्याच्याने पूर्ण IPL पूर्णपणे चेंज झालं. ज्या हिशोबाने KKRनी बॅटिंग केली त्या SRHच्या मॅचमध्ये किंवा SRHनी जेव्हा तो रेकॉर्ड तोडला आणि जी म्हणजे ताबडतोड बॅटिंग केली, अशी बॅटिंग आपण कधीच बघितली नव्हती. KKR वर्सेस SRH या टुर्नामेंटमध्ये 2 वेळा आधी भेटलेले आहेत. पहिल्यांदा KKRनी SRHला 4 रननी हरवलं, जेव्हा पॅट कमिन्सला लास्ट स्लोवर बॉल रीड करता आला नाही, बॉल मिस झाला नाही, तर तो नक्की मारला असता, कारण क्लासेननी त्या मॅचला चमत्कार केला होता तेवढ्या लांब आणून. आणि सेकंड टाईम जे आपण बघितलं, खूपच इझी विन क्वालिफायरमध्ये KKRनी अचीव केली होती. चेस केलं, टॉस जिंकले, बॉलिंग केली आणि जिंकवलं. नरेटिव्ह काय दोन्ही टीम्सचं पहिलं म्हणजे त्या काव्या मारन. सगळ्यांच्या मनात काव्या मारन कम्प्लिटली बसलेली आहे आणि काव्या मारनला सॅड बघून पूर्ण इंडिया सॅड होते, पूर्ण IPLचे सगळे फॅन्स सॅड होतात. आणि दुसरीकडे आहे शाहरुख खान, जो म्हणजे इंडियाचा हार्टथ्रॉब तर आहेच. परत लोकांना त्याच्याबद्दल वाटतंच. आणि सर्वात मेन म्हणजे डबल जी गौतम गंभीर, इंडियाचं 2 टाईम वर्ल्ड कप विनर, फायनल परफॉर्मर आणि समवन हू एव्हरीबडी ॲडमायर्स. म्हणजे बरेच गोष्टी होतात त्याच्या अराउंड, नेहमी न्यूजमध्येच असतो. पण त्या माणसांनी जसं येऊन, म्हणजे कधीतरी म्हणतात ना मिडास टच असतो, नशीब म्हणू शकता किंवा म्हणू शकता की कावळा बसला फांदी तुटली पण म्हणू शकता, किंवा म्हणू शकता की एक माणूस आणि एक टीम किंवा एक स्थळ एवढं एकमेकांना यूज टू असतं की ऑटोमॅटिकली रिझल्ट्स यायला तयार होतात. सो त्याच हिशोबाने पहिल्याच सीझनमध्ये KKRला एवढ्या कॉम्प्रिहेन्सिव्हली, म्हणजे फायनलमध्ये येणं इज नॉट अ बिग थिंग, पण कॉम्प्रिहेन्सिव्हली म्हणजे सगळ्या टीम्सना हरवलं त्या लोकांनी. एकूण एक टीमला म्हणजे ती टीम चांगली असो वाईट असो, सगळ्या टीम्सने हरवले. फक्त 3 मॅच हरले लीग स्टेजमध्ये आणि क्वालिफायर ज्या हिशोबाने जिंकले. SRH वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट टीम, बॉलिंग अटॅक चांगली आहे. कोणतीही टीम असते ती चांगली करते वेन देअर बॉलिंग अटॅक इज सुपर्ब. सो जर तुम्ही बघाल तर दोन्ही टीम्सचं ते पण चांगलं आहे, आपण येऊ त्याच्याकडे. पण पहिले वरून येऊया, किती इक्वली मॅच्ड ह्या टीम्स आहेत. जर आपण बघायला गेलं तर KKRला फिलिप सॉल्ट गेल्याने थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, पण त्यांनी रेहमानुल्ला गुरबाजला स्लॉटिंग केलं. कीपर आहे, तो पण ॲग्रेसिव्ह बॅट्समन आहे. सो रेहमानुल्ला गुरबाज आणि नारीन इथे ओपनिंग करणार. तिकडे ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा. थोडंसं अभिषेक शर्माबद्दल पण आय थिंक बोलणं बनतं. सो आय थिंक पहिले तर स्टार्ट करूया आपण SRHबद्दल थोडंसं बोलूया
आणि मग त्याच्यानंतर जाऊया KKRकडे. काव्या मारन, वॉट अ फॅन्टॅस्टिक ओनर. लास्ट 2 वर्ष SA T20 जिंकत आहेत ते लोक, त्यांची फ्रँचाईज, त्यांची मॅनेजमेंट, आणि ती सगळीकडे सपोर्ट करायला. कधीतरी ह्या रिच किड्सना बघून वाटतं की हे दर मॅचला येतात, ह्यांना काय कामधंदे आहे की नाही, कारण SA T20ला गेली, आता परत ह्याला आली. म्हणजे ॲक्च्युअल तसा काय जॉब बी आहे का, हेच मॅनेजमेंट म्हणा. 400 करोडची इंडस्ट्री म्हटल्यावर असेल हाच जॉब, पण प्रत्येक मॅचला येते, प्रत्येक मॅचला सपोर्ट देते, प्रत्येक कॅच 6-4ला रिॲक्शन असतं, प्रत्येक विकेटला रिॲक्शन असतं, टीमला मोटिवेटेड ठेवते. कधीतरी म्हणतात टीमवर प्रेशर पण येतं, पण आय थिंक वर्क्स बोथ वेज. आय थिंक तिने गेले 3-4 वर्ष टीमला प्रॉपर सपोर्ट केले, हारो अथवा जिंको. सो मला वाटतं ती डिझर्व करते एव्हरी बिट ऑफ इट. त्याच्यानंतर आपण येऊया त्यांच्या टीमकडे. वॉट अ फॅन्टॅस्टिक टीम. म्हणजे ट्रॅव्हिस हेड जेव्हा ह्या रीतीने वर्ल्ड कप जिंकवून आला तेव्हा मला वाटलं की तो IPL मध्ये येऊन आराम करेल. आणि सेम गोज फॉर कॅप्टन पॅट कमिन्स. आय थिंक पॅट कमिन्स लिटरली क्रिकेटचा कुबेर झाला आहे आता. हे सिम्पल आहे, कारण लास्ट 2 वर्षात 2.5 वर्षात त्यांनी जे केले ते त्यांनी अचीव केले. सो मला सरप्राईज नाही होणार जर IPL ट्रॉफी पण त्याचीच होणार आहे. म्हणजे प्रत्येक ट्रॉफी तो जिंकतोय, म्हणजे ज्याच्यात हात घालतोय तो जिंकतोय. म्हणजे त्याच्याकडनं मला वाटतं 4-5 स्टॉक पण आपण विचारून घेतले पाहिजे, त्याच्याकडनं लॉटरीचं तिकीट काढून घेतलं पाहिजे, त्याच्याकडनं घोड्यावर बेट करतात तर घोड्याचा नंबर विचारून घेतला पाहिजे. गोल्डन इयर आहे त्याचं, म्हणजे पर्पल पॅच कुबेर म्हणू शकतो, कुबेर कमिन्स झालेला आहे तो कम्प्लिटली. सो हे 2 ऑस्ट्रेलियन जेव्हा आलेले टीममध्ये सॉलिड पैसा, म्हणजे हेडला ठीकठाक, पण पॅट कमिन्सला 20 करोड, तेव्हा वाटलेले लोक इकडे येऊन आराम करणार, मस्त टाईमपास करणार आणि मग वर्ल्ड कपला जाणार प्रॅक्टिस घेऊन. पण बघितलं त्याच्या उलट जीव तोडून परफॉर्मन्स दिला आहे, फायनलपर्यंत थांबलेत, प्लेऑफला घरी गेले नाही. सो अमेझिंग, हॅट्स ऑफ. दुसरा म्हणजे अभिषेक शर्मा, फुल्ली डिझर्वड अ वर्ल्ड कप स्पॉट, काहीच नाही, म्हणजे त्याच्यात काही डाऊटच नाही. तो म्हणा, रिंकू सिंग म्हणा, हे सगळे वर्ल्ड कपला जायला पाहिजे होते आणि हे सगळे फ्युचर सुपरस्टारचे. सेल्फलेस बॅटिंग केली, 400 रन प्लस काढलेत विदाऊट एव्हर फेसिंग 30 बॉल्स. रेव्होल्युशनाइज केलं क्रिकेट त्यांनी, आणि ट्रॅव्हिस हेडनी पॉवर प्लेज रेव्होल्युशनाइज केलेत. या IPL मध्ये काहीतरी नवीन मॅटर बघण्यासारखं आपल्याला सगळ्यांनाच दिलेलं आहे. सो जस्ट अमेझिंग. त्याच्यानंतर त्यांना नेक्स्ट फाईंड मिळाला आहे तो म्हणजे नितीश रेड्डी. राहुल त्रिपाठीने क्वालिफायरमध्ये एवढी सुंदर बॅटिंग केली ह्याच्यामध्ये, पण नितीश रेड्डी, वॉट अ परफॉर्मर. बॉलिंग टाकतो, बॅटिंग करतो, इम्पॉर्टंट आणि व्हेरी लेवल हेडेड त्यांनी पण परफॉर्मन्स केलं आहे. सो आधी मला वाटलेलं कोण नितीश रेड्डी, जस्ट एक लोकल कोटाला घेतला आहे म्हणून, पण वॉट अ परफॉर्मर. आणि मोठ्या स्टेजला जी मुलं खेळतात ना, आय थिंक ती मुलं खरंच म्हणजे डिझर्व करतात. आणि द वे ही लुक्स, स्टाईल कॅरी करतो, आय थिंक ही हॅज अ चान्स टू बिकम ॲटलिस्ट अ ग्रेट मार्केटेबल एंटिटी, क्रिकेटर नाही तरी. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, त्याच्यानंतर आहेत बरेच लोक आहेत, पण त्याच्यानंतर डायरेक्ट आपण येतो क्लासनकडेच. वॉट अ परफॉर्मर, वर्ल्ड क्रिकेटचा बेस्ट हिटर आहे मी म्हणतो, राईट अप देअर विथ अँड्रे रसल. सो ह्या 4 जणांवरती ती टीम कम्प्लिटली बॅलेन्स्ड असते, ह्या 4 जणांवरती ती टीम आहे. सो ह्या 4 जणांचं फायनलमध्ये नीट खेळणं खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ट्रॅव्हिस हेड म्हणा, अभिषेक शर्मा म्हणा, 2 एक्स्ट्रा बॉल लागले तर फायनलला घ्यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने परफॉर्म करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण खाली जर आलो तर त्यांच्याकडे बॉलिंगमध्ये त्यांच्याकडे शाबाज आहे, जो RCBमधून येऊन डायरेक्ट फायनललाच गेला. त्यांच्याकडे भुवनेश्वर कुमार आहे, त्यांच्याकडे जयदेव उनाडकट त्यांच्यासाठी आहे, त्यांचा कॅप्टन आहे पॅट कमिन्स, जो मध्ये मध्ये येतो आणि इम्पॅक्ट क्रिएट करतो, बॉलिंग करतो, थोडेसे असे कटर स्लोवर बॉल टाकतो. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की चांगली स्क्वॉड आहे. फक्त एवढंच आहे की दोन्हीदा KKRशी हरलेत, त्यामुळे काय होईल खास आपल्याला आयडिया नाही. सो बघायला पाहिजे, पण स्क्वॉड लुक्स फॅन्टॅस्टिक. स्क्वॉडमध्ये जर 5 किंवा 6 मोठे प्लेयर असले, भुवनेश्वर आहे, पॅट कमिन्स आहे, ट्रॅव्हिस हेड आहे, अभिषेक शर्मा आहे, क्लासन आहे, नितीश रेड्डी आहे, परत शाबाजनी लास्ट टाईम बॅटिंग बॉलिंग चांगली करते. सो दे हॅव देअर बेसिस तसं कवर्ड. फक्त त्या लोकांना काळजी घ्यायला लागणार की त्यांचे जर विकेट्स पहिले 2 लवकर गेले ना, तर ते लोक नेहमी मुश्किलमध्ये येतात. त्याच्यानंतर KKRकडे शाहरुख खानची टीम आहे, खुश दिसला आहे थ्रू आउट द इयर, बॉलिवूडचा सपोर्ट आहे, एक अशी फ्रँचायझी आहे ज्याला म्हणजे पूर्ण ग्लॅमर आहे, मोठमोठी लोकं सपोर्ट करतात, त्यांचा कॅप्टन, त्यांचा कोच, त्यांचा मेंटर, हे सगळे ॲक्च्युली इंडियात बघायला गेलं तर सुपरस्टार्स आहेत. सो ओव्हरऑल ग्रेट टीम. पण त्यांची टीम जी त्यांनी ह्या वर्षी बनवली आणि जो परफॉर्मन्स आला आहे विदाऊट द परफॉर्मन्स ऑफ रिंकू सिंग और श्रेयस अय्यर फॉर दॅट मॅटर, आय थिंक त्याच्यामुळे KKR आर द टीम टू बीट. जर आपण बघितलं तर समवन ऑफ द कॅलिबर ऑफ फिलिप सॉल्ट गेल्यानंतर पण ते लोक क्वालिफायर एवढ्या इझिली जिंकले. सो रेमानुल्ला गुरबाज आहे, सुनील
सुनील नारायण आहे, हे दोघं आहेत. ह्या दोघांना किंवा स्पेशली सुनील नारायणला आऊट करणं खूप खूप जास्ती क्रिटिकल आणि क्रुशल होतं. मला वाटतं गौतम गंभीर हेच ॲडवाईस करणार त्याला की थोडा वेळ 4-5 ओव्हर तू राहा, पुढे जाऊन खूप मोठा इम्पॅक्ट करशील. श्रेयस अय्यर आहे त्याच्यानंतर, लास्ट मॅचला आपण बघितलं त्यांनी खतरनाक परफॉर्मन्स केली, पण त्याच्याकडनं एवढं म्हणजे ह्या सीझनला आलेलं नाही आहे. सो इट बी व्हेरी इम्पॉर्टंट टू सी की जर लवकर विकेट घेतली तर तो ॲज अ कॅप्टन त्याच्याशी कसा डील करणार आहे किंवा तो कसे ते एक्सपेक्टेशन्स मीट करणार आहे त्या मोठ्या स्टेजचे. त्याच्यानंतर आहे रिंकू सिंग आहे, अँड्रे रसल आहे. आय थिंक 2 ऑफ द बेस्ट फिनिशर्स इन द वर्ल्ड आहे, पण परत त्या दोघांनाही एवढी करायचीच गरज पडली नाही आहे कारण सुनील नारायण हॅज कम्प्लिटली आउटडन एव्हरीबडी जर आपण बघितलं तर. सो एक अशी टीम आहे ज्याची ओपनर्स म्हणा किंवा त्याची टॉप ऑर्डर त्यांना कन्सिस्टंटली म्हणजे रन्स काढून देत आहे. सो ह्या दोन्ही टीम्सचा एकमेकांबद्दल मेन प्लॅन हा असणार आहे की त्यांच्या टॉप ऑर्डरला लवकर काढा. जर ह्या दोन्ही टीम्स 15-2 झाल्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये, तर मग समोरची टीम एक खेळा करू शकते, एक स्वतःच्या टुवर्ड्स ड्राईव्ह करू शकते. पण त्यातून आपण विचार करायला पाहिजे की जर मॅच फसली, टोटल कमी झाला, तर वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, अँड्रे रसल, हर्षित राणा हे जे बॉलर्स आहेत KKRचे दे आर अ टॅड स्ट्रॉंगर. ऑफकोर्स 24 करोडचा मिचेल स्टार्क हू केम कमेत द मॅन कमेत द आवर, ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केला. सो हे 5 बॉलर जे ते मॅच SRHच्या 5 बॉलर्सपेक्षा जास्ती वेळ लढवू शकतात. आय थिंक हे पॉईंट नक्की पॅट कमिन्स मनात ठेवेल. हा जो एलिमेंट आहे तो पॅट कमिन्स नक्की मनात ठेवेल आणि मला वाटतं ह्या एलिमेंटवर, ह्या बॉलिंगच्या ह्या एलिमेंटवरती पूर्ण मॅच आणि पूर्ण फायनल डिसाईड होणार आहे. खूप एक मजेशीर आणि वेल डिझर्वड, पहिली गोष्ट म्हणजे म्हणायची तर वेल डिझर्वड फायनलिस्ट आहेत. 2 फायनलिस्ट ज्यांनी रेव्होल्युशनाइज केलं आहे गेम. आणि जर आज असं विकेट मिळालं ज्याच्यावर रन्स येणार आहेत, जे पाटा आहे, थोडंसं बॅटिंग फ्रेंडली आहे आणि नॉट लाईक अ टिपिकल चेन्नई विकेट, तर दोन्ही टीम्स पॉवर प्लेमध्ये धुमाकूळ घालतील आणि आपल्याला सगळ्यांना एक संडे एन्जॉय करायला मजा येणार आहे. कारण ह्याच्यानंतर 10 दिवस तरी किमान आपल्या लाईफमध्ये एक वॉइड येणार आहे, आपल्या लाईफमध्ये एक प्रॉब्लेम येणार आहे की क्रिकेट नाही आहे बघायला. कालच एक दिवस क्रिकेट नव्हतं तर मी पाकिस्तान इंग्लंड बघत बसलेलो, पण आता 10 दिवस ह्याच्यानंतर क्रिकेट नाही आहे. सो मनात हे करून घेऊया, एक फायनल आहे, लास्ट दिवस आहे. कोण मोठ्या टीम्स नाहीत, कोण फेवरेट नेहमीच येणाऱ्या टीम्स नाहीत. 2 अशा टीम्स आहेत ज्या ऑलरेडी 2-2दा टायटल जिंकलेल्या आहेत. 2 अशा टीम्स आहेत ज्यांना एक नवीन हिस्ट्री राईट करायची वेळ आहे. KKR 2012 नंतर 2014 नंतर जिंकले नाही आहेत, 2016 नंतर SRH जिंकले नाही आहेत. सो दोन्ही टीम्सना अपेक्षा असेल एक नवीन हिस्ट्री लिहायची, एक नवीन हिस्ट्री क्रिएट करायची. सो एकदम मजा येणार आहे आणि एक अशी मला वाटतं एक चांगली यादगार फायनल होणार आहे, ज्याच्यानंतर दोन्ही टीम्समध्ये म्हणजे जोही जिंकेल तर आय थिंक प्रत्येक टीमला एक इक्वल खुशी होणार आहे. कोलकातावाल्यांनी काळजी घ्या, नाही तर मंडेला बंदच ठेवतील कोलकाता, पहिली गोष्ट म्हणजे तर. आणि हैदराबादवाल्यांनी पण एन्जॉय करा, कारण तुमची ओनर जिनी तुम्हाला थ्रूआउट सपोर्ट केले तिच्यासाठी एक जबरदस्त इयर घडणार आहे. SAT-22 आणि त्याच्यानंतर IPL जिंकली तर तिच्यासाठी पण एक ग्रेट क्षण होणार आहे. एक जबरदस्त गोष्ट झाली, इंडियाच्या 15 मेंबर स्क्वॉडमधला एक पण मेंबर फायनलला नाही. सो ते पण एक, आणि सगळे निघाले जायला तिकडे एअरपोर्टवरती विमान घेऊन. पण त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण नंतर बोलू. फायनल नंतर आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू विथ अ लाईव्ह. पण हा होता माझा छोटासा प्रिव्ह्यू व्हिडिओ फायनलबद्दल. फायनल बघा, एन्जॉय करा आणि होप करूया की द बेस्ट टीम विन्स. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.